या मनच्या अंतःकरणापासून सहर्ष मनपूर्वक स्वागत आणि मी विनंती करेन सूरज आत्मोडे सरांना की आपण मायक्रोफोनवरती यायच्या. हॅलो तर अगदीच आदिवासी रायगड प्रीमियर लीग 2024 च्या वतीने या ठिकाणी आमच्या मुख्य व्यासपीठावरती मान्यवर उपस्थित झाले. त्यांचा यथोचित मान सन्मान या स्पर्धेच्या वतीने या ठिकाणी केला जाणार आहे. अतिथी देवो भव ही आपली भारतीय संस्कृती आणि त्या संस्कृतीप्रमाणे येणाऱ्या तमाम मान्यवरांचा या स्पर्धेच्या वतीने यथोचित मान सन्मान या ठिकाणी केला जाणार आहे. तर या ठिकाणी सन्मान श्री कमल पारधी साहेबांचं शिवहवन झाले. तसेच त्यांच्या समवेत गोविंदजी पिरकड यांचं देखील शिवहवन झाले आणि विनंती करेन की आपण व्यासपीठावर तेव्हा स्थान पण व्हावं. तर अगदीच वावरले गृहब्राह्मणाच्या सदस्य श्री संजयदादा वाघमारे यांना विनंती करेन की आपण आपला सन्मान स्वीकारण्यासाठी मुख्य व्यासपीठावरती यावं आणि तो सन्मान करण्यासाठी आमच्या आदिवासी रायगड प्रीमियर लीगच्या उपाध्यक्ष या ठिकाणी शरद वाघे साहेबांना विनंती करेन की आपण त्यांचा इथेच मान सन्मान या ठिकाणी करायचा. सुदाम हा पहिला गोलंदाज आहे आणि त्याच्या विरोधामध्ये 3 धावा आलेल्या आहेत. त्या प्रवीणच्या बॅटमधून एक आली आणि प्रशांतच्या बॅटमधून 2 धावा आलेल्या आहेत. संजयजी वाघमारे ग्रामपंचायत सदस्य वावरले यांचा सन्मान या व्यासपीठावरती होत असताना आदिवासी रायगड प्रीमियर लीग मध्ये त्यांचं सहर्ष स्वागत. या वेळेला शॉट ऑन पोल सक्सेसफुल आणि लॉंग ऑन मध्ये ठोकलाय षटकार बॅट्समन प्रशांत. सन्मान श्री कमल पारधी साहेबांना विनंती करेन की आपण देखील आपला सन्मान स्वीकारण्यासाठी मुख्यवरती यावं. बोरगाव गृहग्रामपंचायतचे ते उपसरपंच आहेत त्यांना विनंती करेन की आपला सन्मान आपण या ठिकाणी स्वीकार करायचा आणि आमचे सन्माननीय आयोजक दामू कतकर यांना विनंती करेन की आपण आपल्या शिवहस्ते या ठिकाणी मान्यवरांचा यथोचित मान सन्मान या ठिकाणी आपल्या शिवहस्ते या ठिकाणी करायचा. रिप्ले मध्ये देखील पाहावं लागेल काय दर्जेदार झेल त्या ठिकाणी घेतलाय. तिसऱ्या पंचांकडे निर्णय हा रेफर करण्यात आलेला आहे पण सर्वोत्तम प्रयत्न होता या आतापर्यंतचा या आदिवासी रायगड प्रीमियर लीग मध्ये ठरलेला हा सर्वोत्तम प्रयत्न आपल्याला पाहायला मिळाला. बॉल थँक्यू. तसेच सन्मान श्री गोविंदजी पिरकड यांना विनंती करेन की आपला देखील सन्मान स्वीकारण्यासाठी आपण आमच्या मुख्य व्यासपीठावरती यावं आणि या स्पर्धेचे मुख्य आयोजक अगदीच उपाध्यक्ष सन्माननीय श्री शरद वाघे साहेबांना विनंती करेन की आपण मान्यवरांचा मान सन्मान आपल्या शिवहस्ते या ठिकाणी करायचा. मायेचे उबदार पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेचा सन्मान चिन्ह देऊन त्यांचा यथोचित मान सन्मान आपल्या शिवहस्ते या ठिकाणी करायचा. आणि निर्णय आलेला आउट. सर्वोत्तम झेल स्पर्धेचा सर्वोत्तम झेल यावेळेला टिपला गेला ज्ञानेश्वर कडून. धन्यवाद. तसेच सन्मान श्री दीपकजी पुपेटे साहेबांनी विनंती करेन की आपण देखील आपला सन्मान स्वीकारण्यासाठी आमच्या मुख्य व्यासपीठावरती यावं. आलेल्या सर्व मान्यवरांचा या स्पर्धेच्या वतीने अगदीच यथोचित सन्मान या ठिकाणी केला जाणार आहे. या स्पर्धेसाठी बऱ्याचशा मान्यवरांनी या स्पर्धेसाठी काही ना काही मात्र या स्पर्धेसाठी नक्की दिला. त्या सर्व मान्यवरांचा आदिवासी रायगड प्रीमियर लीग 2024च्या वतीनं यथोचित मान सन्मान या स्पर्धेच्या वतीने नक्कीच केला जातोय. सन्मान श्री दीपकजी पोपेटे यांचे यथोचित मान सन्मान करतील आमचे सन्मान्य आयोजक अशोक पवार यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी केलं तर मायेची उबदार शाल पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेचं सन्मान चिन्ह देऊन त्यांचा यथोचित मान सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला होता. धन्यवाद. अगदीच कंटिन्यू करायचा सुरज सर. धन्यवाद प्रकाशजी. 4 बॉल नंतर 9 धावा झालेल्या आहेत आणि उडता ज्ञानेश्वर आपल्याला पाहायला मिळाला. काय दर्जेदार झेल त्याने टिपला. रुपेश पहिलाच बॉल उडवलाय लॉंग ऑनच्या डोक्यावरून. या मॅच मधला हा दुसरा षटकार सुदामच्या विरोधात.
आणि संघाची धावसंख्या झाली आहे ती 15. 15 रन स्कोरबोर्डवरती सुदामचं महागडं षटक आणि हा चांगला बॉल. टप्पा पडल्यानंतर बाहेर निघणारा हा बॉल बॅट्समन देखील शफल झाला होता आणि निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळाली. पॉवर प्लेच्या पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि धावफलकावरती धावा झाल्यात त्या 15. 1 ओव्हरचा खेळ संपलाय. 15 धावा 4 ओव्हरची ही मॅच आहे. 4 षटकांचा हा सामना आहे आणि 3 मॅचेस आतापर्यंत आपण कव्हर केलेल्या आहेत. पहिल्या मॅचचा जर विचार केला तर लक्ष्मी फ्रेंड संघानं एक सामना जिंकलेला आहे. आशिष 11 संघ त्या मॅचमध्ये परास्त झाला. माडपाई माडप संघानं एक सामना जिंकलेला आहे. आई एकविरा कलोते संघानं एक सामना गमावला. मागच्या मॅचमध्ये आई एकविरा सांगडे संघानं पुन्हा एकदा हरवलं ते आशिष 11 संघाला आणि आता चौथा सामना आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. 1 ओव्हर झालेली आहे आणि दुसरं षटक घेऊन येतोय तो गोलंदाज. 4 ओव्हरचा सामना आहे आणि दुसरं षटक घेऊन येतोय तो गोलंदाज दीपक. पहिल्याच बॉलवरती रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न केला. त्रिफळा उद्ध्वस्त केला तो प्रवीणचा आणि हा मोठा बॅट्समन आउट झालाय तो लक्ष्मी विंदने संघाचा. पहिल्याच बॉलवरती रिव्हर्स खेळण्याच्या प्रयत्नामध्ये त्रिफळाचीत बाद झाला तो दीपक आणि जबरदस्त गोलंदाजी दीपकची आपल्याला पाहायला मिळाली. दोघेही दीपक एकमेकांच्या विरोधामध्ये आहेत. एक दीपक आहे तो गोलंदाजी करणाऱ्या कलोते संघाकडून आणि एक दीपक आहे तो लक्ष्मी फ्रेंड्स बिंदने संघाकडून. गोलंदाज आहे तो दीपक. हा फुलटॉस कमी गतीनं व्यवस्थित शफल मिडल करू शकले नाही आहेत आणि हा चेंडू जातो मिड विकेट आणि लॉंगॉनच्या मध्ये. क्षेत्ररक्षकांना जबरदस्त प्रयत्न केला होता परंतु या बॉलवरती मिळतायत त्या 2 धावा आणि या 2 धावांच्या मदतीनं संघाची एकूण धावसंख्या होतीये ती 17. लोअर फुलटॉस मोठा पटका खेचण्याचा प्रयत्न जरूर केला होता परंतु टायमिंग करू शकले नाहीत. कमी गतीने टाकलेला हा फुलटॉस आपल्याला पाहायला मिळाला. डावखुरे हाताचा दीपक चांगली गोलंदाजी करतोय. यावेळेला हलक्या हाताने बॉल गॅप मध्ये प्लेस केलाय. फार चांगली बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाली. गॅप होती, गॅप मध्ये बॉलच्या मिनिटनुसार खेळ केला. जसा बॉल होता त्या अनुषंगाने गॅप मध्ये ढकलण्याचं काम केलं आणि 2 धावा मिळतात त्या दीपकला. दीपक हिलम स्ट्रायकिंग एंड वरती असलेला फलंदाज आणि खोपोलीचा दीपक हा गोलंदाज आपल्याला गोलंदाजी मार्क वरती पाहायला मिळतोय. चांगला बॉल सरळ सरळ बॅटनं समोर खेळत स्क्रीनच्या समोर चांगली फिल्डिंग होत असताना दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा त्या ठिकाणी कंप्लीट केल्या जात आहेत. आपण पाहतोय समोरच्या बाजूला फ्लेक्स आपल्याला पाहायला मिळतात. अगदी संजोगजी वागेरे पाटील साहेब, प्रफुल्लजी विचारे आणि राजू मोरे यांचा फ्लेक्स आपल्याला पाहायला मिळतोय. त्यांच्या बाजूला मनोहर शेठ भोईर माजी आमदार आणि मोतीराम शेठ ठुंबरे यांचा फ्लेक्स आपल्याला पाहायला मिळतोय. परंतु यावेळेला फुलटॉस झेल मिस केलाय.
कलोते संघानं कुठेतरी विचार केला पाहिजे, कारण या अगोदर त्यांनी एक सामना गमावलाय, सहजरित्या एक सामना गमावला होता. त्याच्यामुळे या चुका कुठेतरी टाळल्या पाहिजेत. या स्पर्धेमध्ये टिकून राहण्यासाठी ही मॅच जिंकणं फार महत्त्वाचं आहे आणि कॅचेस मात्र मिस केले जात आहेत. एकूण धावसंख्या होतीये ती 22. दुसरं षटक प्रगतीपथावरती आहे. 22 धावा, 2 बॅट्समन आउट झालेत आणि दीपक चांगली गोलंदाजी करतोय. हा खराब बॉल, यावेळेला पनिशमेंट आणि आणखीन एक झेल सोडला जातोय. मराठीमध्ये एक म्हण आहे, आंधळ दळतं आणि कुत्रपीठ खातं, अशी परिस्थिती मैदानाच्या आतमध्ये. 3 कॅचेस 2 ओव्हरमध्ये मिस केलेल्या आहेत आणि या कॅचेस जर पकडल्या असताना तर एक चांगली मजबूत स्थिती आपल्याला या मॅचमध्ये, या इनिंगमध्ये पाहायला मिळाली असती. लक्ष्मी फ्रेंड संघाच्या विरोधामध्ये आई एकविरा कलोते संघाची. 2 झेल सोडले जात आहेत या ओव्हरमध्ये आणि 2 षटकांचा खेळ संपल्यानंतर धावफलकावरती एकूण धावा आहेत त्या 23. समोरच्या बाजूला आपण फ्लेक्स पाहतोय. उरण मतदारसंघाचे आमदार महेशजी बालदी, त्यांच्या समवेत पनवेल मतदारसंघाचे आमदार प्रशांतदादा ठाकूर, त्यांच्या बाजूला या विभागाचं लाडकं नेतृत्व, सातत्यानं या स्पर्धेसाठी मोलाचं सहकार्य देणारे सुधीरजी ठोंबरे, त्यांच्या समवेत प्रवीणजी मोरे आणि त्याचबरोबरीनं कर्जत मतदारसंघाचे लाडके आमदार महेंद्रजी थोरवे आणि त्याचबरोबरीनं प्रसादजी थोरवे यांचा फ्लेक्स समोरच्या बाजूला आपल्याला पाहायला मिळतोय. त्याचबरोबरीनं बाजूला जर आपण पाहिलं तर पनवेल महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते प्रीतमजी म्हात्रे आणि त्याचबरोबरीनं माजी नगराध्यक्ष JM म्हात्रे यांचा फ्लेक्स पाहायला मिळतोय आणि त्याच्या बाजूला सुधाभाऊ घारे, अंकितजी साखरे यांचा फ्लेक्स या टुर्नामेंटमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. या सगळ्यांचं फार मोठं सहकार्य या आदिवासी रायगड प्रीमियर लीग दुसऱ्या पर्वामध्ये लाभलेलं आहे ते संपूर्ण कमिटीला. 4 ओव्हरची मॅच आहे. ज्ञानेश्वरच्या हातामध्ये आता बॉलिंग दिलेली आहे. 2 ओव्हरमध्ये एकूण धावा आल्या त्यात 23. चांगली बॅटिंग आपण पाहिली. 2 कॅचेस मिस केलेल्या आहेत कलोते रैती संघाच्या क्षेत्ररक्षकांकडून आणि आता ज्ञानेश्वरच्या हातामध्ये बॉलिंग देण्यात आलेली आहे. सोडलेला झेल आणि त्याची मोजावी लागणारी ही किंमत. बॅट्समन दीपकच्या बॅटमधून येतोय, रुपेशच्या बॅटमधून येतोय तो षटकार. ना त्याच्या वेळेला ते बॅट्समन आणखीन आक्रमक बनत असतात, त्यांचा कॉन्फिडन्स वाढत असतो आणि आता या षटकारानं तो तुटून पडलाय. आणखीन एक जमिनीला समांतर फटका जातोय. लगातारचा दुसरा षटकार रुपेशच्या बॅटमधून.
रिप्ले मध्ये देखील आपण पाहतोय समोरचा बॉल टायमिंग साधू शकला नाहीये, खालच्या भागाला बॅटला ब्रश झाला आणि सोपा झेल त्या ठिकाणी टिपला तो क्षेत्ररक्षक. लगातार 2 झेल त्या ठिकाणी टिपले जात आहेत आणि नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये येतोय तो अर्जुन. रायगड आदिवासी प्रीमियर लीग मध्ये एक वैशिष्ट्य राहिलेलं आहे, प्रत्येक खेळाडूच्या जर्सीच्या पाठीमागे त्याचं नाव टाकण्यात आलेलं आहे. फार कमी प्रमाणामध्ये आपल्याला अशा जर्सीज पाहायला मिळतात. याचं सगळं श्रेय आपण विष्णू खैर असतील, शरद वाघे सर असतील, त्याचबरोबरीनं महादेवजी शरद ठोंबरे सर असतील, महादेव पिरकड असतील, आमचे प्रकाश पवार असतील आणि सगळे त्यांचे कमिटी मेंबर्स आहेत, त्यांना दिलं पाहिजे. लगातार 2 षटकार आले, त्यानंतर कमबॅक केला तो ज्ञानेश्वरनं. विकेट, डॉट बॉल आणि विकेट, शेवटच्या 3 बॉलवरती त्याचं बॉलिंग अनालिसिस राहिलेलं आहे. आणि हा चांगला बॉल, काय कमालीची गोलंदाजी केली आहे. 2 षटकार आल्यानंतर 4 चेंडू त्यांना निर्धाव टाकलेले आहेत, 2 विकेट त्याला मिळाल्यात आणि 3 षटकांच्या अंती संघाची धावसंख्या आहे ती 35. रायगड प्रीमियर लीग ही स्पर्धा कर्जत टेनिस क्रिकेट लाईव्हची संपूर्ण टीम कव्हर करते. अजिंक्य या संपूर्ण टीमला लीड करतात आणि आम्ही पाहिलं की यूट्यूबवरती फार चांगली क्वालिटी आणि क्लिअरिटी आपल्याला पाहायला मिळते. ऑक्शनच्या वेळेला देखील केटीसीनं अतिशय चांगलं काम पाहिलं होतं आणि 4 ओव्हरची मॅच 3 ओव्हर नंतर या स्पर्धेचे सगळे रिप्ले आपल्याला दाखवले जातात, हायलाइट्स दाखवले जातात केटीसीच्या माध्यमातून. फार चांगलं काम. 3 कॅमेरा या स्पर्धेसाठी ठेवण्यात आलेले आहेत आणि 3 कॅमेऱ्याच्या साहाय्याने ही स्पर्धा कव्हर केली जाते. 35 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत आणि मैदानामध्ये पाणी पुरवायचंय. चिंच कांबळ्याचे आमचे संजय वाघमारे यांनी बनवलेली ही खेळपट्टी आहे. कलोतेचा नामदेव आता बॉलिंग करण्यासाठी आलेला आहे. शेवटचं षटक आहे, 4 ओव्हरची ही मॅच आहे. आपल्याला आणखीन 5 मॅचेस आज कव्हर करायचे आहेत. आतापर्यंत 4 मॅचेस झालेल्या आहेत. 4-4.25 तासामध्ये आपल्याला 5 मॅचेस कव्हर करायचे आहेत. प्रकाश सर आता टायमर लावावा लागणार आहे. अगो टप्प्याचा बॉल, खराब फटका, झेल घेतला जातोय आणि बाद व्हावं लागतंय ते बॅट्समनला. हा 5वा बॅट्समन आउट होतोय लक्ष्मी फ्रेंड्स विंदने उरण संघाचा. बागडे हे टेक्निकल ऑपरेटर म्हणून केटीसीचं काम पाहतायत. टेक्निकल इंजिनियर म्हणून फार चांगली त्यांची आज या स्पर्धेमध्ये कामगिरी राहिली आहे. अगदी प्रत्येक मुवमेंट ते आपल्याला डिस्प्ले करतायत वेळेवरती, योग्य तो डिस्प्लेवरती मुवमेंट दाखवला जातो. सगळं स्कोअर अपडेट करतायत, हायलाइट्स दाखवतायत. 2-3 ओव्हर नंतर या टुर्नामेंटचे या मॅचचे इनिंगचे हायलाइट डिस्प्ले केले जात आहेत आणि फार चांगली कामगिरी केटीसीची अलीकडच्या 2-3 वर्षांमध्ये त्यांच्या माध्यमातून मॅचेस कव्हर करत असताना आपल्याला पाहायला मिळाली आहे. हा फुल टॉस, यावेळेला सरळ बॅटनं समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग बॉल आणि स्ट्रोक आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि बॅट्समन सेफ आहे की आउट आहे हे डिसिजन मात्र रेफर करण्यात आला आहे तो 3ऱ्या पंचांकडे. तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय देण्यात आलेला आहे
आणि सगळं चेक केलं जातंय. जबरदस्त गॅदरिंग पाहायला मिळालं. झेपावत बॉलला हातामध्ये घेतलं आणि मात्र बॅट्समन आहे OUT आउट. रिप्ले मध्ये देखील आपल्याला पाहायला मजा येईल कशा रीतीनं हा रनआउट आपण पाहिला. जबरदस्त विकेट किपिंग त्या ठिकाणी पाहायला मिळाली हिरामनची. काय त्यानं बॉलला कलेक्ट केलं. ज्या वेळेला क्षेत्ररक्षकानं बाउंड्री लाईनवरून थ्रो दिला, हिरामननं उडी मारत घेतलेला झेल आणि स्टंपला ज्या वेळेला लावलं बॉलला त्यावेळेला अगदी बॅट हवेमध्ये होती बॅट्समनची आणि बाद झाला. कॅमेरामन आमचे त्या ठिकाणी आहेत आर्यन धुळे. अगदी फार चांगले हे मोमेंट आपल्या कॅमेऱ्यामध्ये कॅप्चर करत असताना आर्यन धुळे यांना देखील आपण धन्यवाद दिले पाहिजेत. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये जातोय तो रामदास. 6 बॅट्समन आउट झालेले आहेत. 36 धावा धावफलकावरती आहेत आणि 2 बॉलवरती 2 विकेट मिळालेल्या आहेत त्या गोलंदाजी करणाऱ्या संघाला. यावेळेला पहिलाच बॉल बॅट्समन रामदासच्या बॅटमधून आलाय. हा लांब लचक षटकार. मजेदार स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला. आल्या आल्या त्यानं पहिल्याच बॉलवरती षटकार ठोकला. असं वाटलं पावलेन मधून सेट होऊन आलाय की काय. दर्जेदार फटका त्याच्या बॅटमधून. हा देखील बॉटम हँडचा सुरेख वापर. थोडासा हेलिकॉप्टर टच मिळाला. बॉलला उचललं. लोअर फुलटॉस होता आणि 2 धावा मिळतायत. या 2 धावांच्या मदतीनं एकूण धावसंख्या होतीये 44. चांगली बॅटिंग. शेवटच्या क्षणाला रामदास संकटमोचक ठरलाय. 2 बॉलमध्ये त्यानं 8 धावा जमा केल्यात. मागच्या 6 बॉलवरती फक्त 2 धावा आल्या होत्या बॅटिंग करणाऱ्या संघाच्या धावफलकावरती आणि 2 बॉलमध्ये नामदेवच्या विरोधामध्ये 8 धावा काढल्यात त्या रामदासनं. हा फटका कव्हर्समध्ये चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी होत असताना 1 धाव घेतली. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये फलंदाज रामदास होतोय धावबाद. नवीन बॅट्समन धावत मैदानामध्ये जायचंय. 45 धावा धावफलकावरती लागल्यात आणि शेवटचा बॉल बाकी आहे. दीपक आता मैदानाच्या आतमध्ये गेलाय. रिप्ले मध्ये देखील पाहिलं की कशा रीतीनं बाद केलं. फार चांगलं काम मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. शेवटचा बॉल आहे 17 मधील. एकूण धावसंख्या 45. शेवटच्या बॉलवरती 50 कंप्लीट होणार का. झेल टिपला जातोय आणि बाद व्हावं लागतंय ते फलंदाजाला. 4 षटकांचा खेळ संपलाय. पहिलं सत्र या ठिकाणी संपलेलं आहे. एकूण धावसंख्या झाली आहे डीजे थांबा 40 आणि टार्गेट सेट केलेलं आहे ते 46. या धावसंख्येचं दुसऱ्या सत्राला सुरुवात होईल आणि मायक्रोफोन वरती असतील आमचे मित्र कृष्णा भवरे. धन्यवाद. थँक्यू डीजे. धन्यवाद सूरज. पुन्हा एकदा आदिवासी रायगड प्रीमियर लीग मध्ये तमाम प्रेक्षकांचं आणि खेळाडूंचं सहर्ष स्वागत. चालू मॅच आपण पाहतोय लक्ष्मी फ्रेंड्स आणि आई एकविरा कलोते. लक्ष्मी फ्रेंड्स आणि आई एकविरा कलोते. निश्चितच लक्ष्मी फ्रेंड्स 1 मॅच विन आहे. त्यानंतर कलोते 1 मॅच लॉस आहे. पण यानंतरची मॅच नेक्स्ट मॅच आहे आई एकविरा
आई एकविरा सांगडे आणि माडपाई माडप दोन्ही संघाच्या संघनायकाला विनंती असेल की आपण टॉससाठी यायचंय. आई एकविरा सांगडे आणि माडपाई माडप दोन्ही संघाच्या संघनायकाला विनंती करण्यात येते की टॉससाठी या. नेक्स्ट मॅच आपली या ठिकाणी खेळवली जाणार आहे. तत्पूर्वी लक्ष्मी फ्रेंड्स संघाच्या संघनायकाला विनंती करतोय की क्षेत्ररक्षण लगेच सजवायचे, कारण 20 मिनिटाचा अवधी आहे आणि 20 मिनिटामध्ये 5 षटकांचा खेळ पूर्ण करणं गरजेचं आहे. सलामीची जोडी मैदानामध्ये पाचारण केली गेली आहे. दोन्ही संघाचे 12वे प्रतिनिधी या ठिकाणी आहेत. आई एकविरा कलोते संघाकडून सलामीची जोडी मैदानामध्ये ज्ञानेश्वर आणि दीपक. ज्ञानेश्वर वाघाचीवाडी संघाकडून बिलॉंग करतो आणि दीपक खोपोली झेनित. माडपाई माडप संघाचा संघनायक या ठिकाणी आहे. आई एकविरा सांगडे संघाच्या संघनायकाला विनंती असेल की टॉससाठी या. आई एकविरा संघाचा संघनायक लास्ट कॉल असेल, आपण टॉससाठी यायचंय. ज्ञानेश्वर आणि दीपक ही सलामीची जोडी मैदानामध्ये आले. दीपक खोपोलीकडून बिलॉंग करतोय. झेनित एक सुंदर वॉटरफॉल त्याच्या अगदीच गावासमोर आहे, तिथून बिलॉंग करतोय तो दीपक. आणि ज्ञानेश्वर माथेरानच्या जवळ आपण पाहतोय वाघाचीवाडी. वाघाचीवाडी संघाकडून नेहमीच आपण ज्ञानेश्वरला खेळताना पाहिले. चांगला खेळ त्याच्या माध्यमातून आहे. मागच्या 2 दिवसापूर्वी काटईचं मैदान सुद्धा या ज्ञानेश्वरनं गाजवलं. या मैदानावर त्याला तितकीशी मागच्या सामन्यामध्ये तितकंसं चांगला कमालीचा खेळ करता आला नाही, मात्र यावेळेस कशी खेळी करतोय. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज दीपक. मुरुड अगदीच समुद्र किनाऱ्यावर, तिथून या ठिकाणी गोलंदाजीसाठी खालापूर म्हणजे आदिवासी प्रीमियर लीग. खऱ्या अर्थानं हा टायटल जो आहे आदिवासी रायगड प्रीमियर लीग सुरई, संपूर्ण रायगड जिल्ह्यातले खेळाडू आपल्याला या ठिकाणी खेळताना पाहायला मिळत आहेत. पहिला बॉल आउटसाइड द ऑफ स्टंप, पंचांचा वाईट बॉलचा इशारा येतोय. अव्वांतर धाव मिळते आणि या अव्वांतर धावेनिशी धावसंख्येचा श्रीगणेशा केला गेला. 46 धावांचा पाठलाग करायचा आहे. 46 धावांचा पाठलाग करायचा आहे. 1 धाव मात्र अव्वांतर स्वरूपात मिळाले. आता येणारे 30 चेंडू असतील आणि 45 धावा यावेळेस जमवाव्या लागणार आहेत. हा चेंडू हलक्या हाताने खेळला. मिडऑफचा क्षेत्ररक्षक लॉंग ऑफला चेंडू येतोय. चेंडूची उचलफेक होणार तोपर्यंत फक्त 1 धाव मिळतीये. एका धावेनिशी मात्र धावसंख्या पुन्हा एकदा पुढे, हळूहळू धावसंख्या पुढे सरसावते. पुन्हा एकदा आई एकविरा सांगडे संघाच्या संघनायकाला कॉल आहे. आई एकविरा सांगडे 5 मिनिटात आपण या ठिकाणी उपस्थित राहायचंय. आई एकविरा सांगडे संघाच्या संघनायकाला हा लास्ट कॉल आहे. 5 मिनिटांमध्ये या ठिकाणी यायचंय. हा चेंडू हलक्या हाताने खेळला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे. फलंदाज बाद होतोय तो ज्ञानेश्वर, मॅन फ्रॉम वाघाचीवाडी. डीजे नवीन फलंदाज मैदानामध्ये येतोय. प्रकाश पारधी, कोंबळवाडी संघाचा हार्ड हिटर. निश्चितच आपण पाहतोय मोहन पारधीचा हा लहान भाऊ प्रकाश पारधी यावेळेस खेळपट्टीवर येतोय. मोहन पारधीचं खूप मोठं नाव आहे. नेरळ परिसर, कर्जत परिसरामध्ये एक हार्ड हिटर आणि अष्टपैलू खेळाडू म्हणून ज्याने आपली ओळख निर्माण केली त्याचा लहान बंधू प्रकाश पारधी यावेळेस खेळपट्टीवर आहे. हलक्या हाताने खेळलाय चेंडूला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे.
एक धाव मिळते, एकापेक्षा जास्त काही मिळत नाहीये. सिंगल्स डबल्सवर भर दिले, कारण ओळखलंय की हा जो गोलंदाज आहे सुरईचा दीपक खूप चांगला गोलंदाज आहे. सुरई गावकडून खेळणारा हा गोलंदाज आज लक्ष्मी फ्रेंड्स या संघाकडून खेळताना पाहतोय आपण. लक्ष्मी फ्रेंड्स संघाचा संघनायक आणि त्यांनी ही रचलेली रणनीती, आखलेली रणनीती. हा चेंडू चांगला आहे, जबरदस्त फटका आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी वन बाउन्स कलेक्ट करतोय. चेंडूची उचलफेक होणार तोपर्यंत एक धाव आणि या एका धाव्यानिशी मात्र धावसंख्या 4. एक फलंदाज बाद. पहिलं षटक प्रगतीपथावर. या षटकातील 4 चेंडू टाकून झालेत, उर्वरित 2 चेंडू शिल्लक आहेत. मॅनेटरी पॉवर प्लेचं षटक, 2 चेंडू शिल्लक. हा फटका चांगला आहे, गली आणि पॉइंटच्या मधोमध चेंडूला भिरकावलाय क्षेत्ररक्षक आणि चेंडू मध्ये रेस मात्र विजयी होतोय. चेंडू सीमारेषे पलीकडे चौकार. अतिशय चांगली फलंदाजी आपण पाहिली. हा फलंदाज प्रकाश पारधी, ज्याने क्रिकेटचं मादक सौंदर्य दाखवलं. पॉइंट सीमारेषे पलीकडे एक चौकार घेतला. धावसंख्येला आकार दिलाय. बरेचसे प्रेक्षक या ठिकाणी हा सामना पाहतायत. यावेळेस चेंडू चांगला आहे, भन्नाट वेग, सरळ यष्टीरक्षकाचा वेध घेतला चेंडूने आणि पंचांचा मात्र इशारा येतोय. एका षटकाचा खेळ संपलाय. मॅनेटरी पॉवर प्लेचं षटक संपलंय आणि एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होतीये 8 धावा, 1 बाद. डीजे निश्चितच संपूर्ण रायगड आणि रायगड जिल्ह्यातील मातब्बर प्रतिष्ठित आई एकविरा सांगडे आणि माडपाई माडप या 2 संघादरम्यान टॉस केला जातो आणि सन्माननीय विष्णू खैर, माजी सरपंच ग्रामपंचायत वावरले आणि या आदिवासी रायगड प्रीमियर लीगचे अध्यक्ष स्वतः टॉस करतायत. सांगडे टॉसविन. रुपेश नाईक, मॅन फ्रॉम अलिबाग. रुपेश नाईक अलिबागचा हा खेळाडू पहिल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरलेला, ज्यानं 2 षटकांमध्ये फक्त 11 धावा आणि 2 गडी बाद केले होते. तो रुपेश यावेळेस गोलंदाजी मार्कवर आहे. हा चेंडू रुपेशचा लाईन आणि लेंथ भरकटलाय. वाईड बॉलचा इशारा आला पंचांचा. 9 धावा धावफलकावरती पहिलं षटक प्रगतीपथावर आहे. खूप चांगलं त्या ठिकाणी आयोजन आपण पाहतोय आदिवासी रायगड प्रीमियर लीगचं. आणि या मैदानाची खऱ्या अर्थाने हे मैदान हा संपूर्ण महिना आपण पाहतोय जानेवारीचा रिकामा नाहीये. बऱ्याचशा स्पर्धा या ठिकाणी झाल्या. नुकतीच चौक विभाग प्रीमियर लीग ती सुद्धा स्पर्धा या ठिकाणी अगदी दिमाखात पार पडली. हा चेंडू जबरदस्त फटका, खोपोली ब्रँड पाहायला मिळतोय. सीमा रेषे पलीकडे मिडविकेट सीमा रेषा पारित केली गेली. 6 धावांसाठी षटकार. थँक्यू डीजे. अतिशय चांगली फलंदाजी आपण पाहतोय दीपक या फलंदाजाची. यावेळेस बघा चांगल्या चेंडूवरती खराब चेंडूवर प्रहार आणि चांगल्या चेंडूला दिलेला सन्मान. 1 धाव मिळतीये. 1 षटकार आलाय. त्यानंतर त्यानं चतुराई दाखवली दीपक या फलंदाजानं आणि 1 सिंगल्स घेतली. सिंगल्सच्या बरोबरीनं 16 धावा आल्या. धावफलकावरती 46 धावांचा पाठलाग करायचा आहे. निश्चितच खूप चांगला खेळाडू आहे दीपक डुमणे. आपण पाहतोय जो खोपोली या गावाकडून बिलॉंग करतो. स्ट्रायकर एंडला आहे प्रकाश पारधी.
कोंबडवाडीचा हा खेळाडू बऱ्याचशा ठिकाणी मोठ्या मोठ्या स्पर्धांमध्ये आपण नेरळ संघाकडून सुद्धा याला पाहतो. हा चेंडू चांगला फटका आहे, जमिनीलगत घरंगळत चाललाय. लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक चेंडूवर येतोय, चेंडूची उचल फेक करणार, फंबल मिसफिल्ड पाहायला मिळतेय. ज्या ठिकाणी एक होती एकेरी धाब्याला दुहेरीमध्ये कन्वर्ट केलंय ते दीपक आणि प्रकाशच्या दोन फलंदाजांनी गुड रनिंग बिटवीन द विकेट आणि या दोन धाब्याच्या बरोबरीनं धावसंख्या धावफलकावरती होती 18 धावा. 46 धावांचा पाठलाग करताना आतापर्यंत 18 धावा धावफलकावरती आल्यात. अतिशय चांगली खेळी. हा फुलटॉस चेंडू तितकासा चांगला प्रहार करता आला नाहीये. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे, चांगली फील्ड पाहायला मिळते. स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहेत आणि चांगलं क्षेत्ररक्षण केलंय आणि एकच धाव दिली आहे. पुन्हा एकदा एक षटकाराने आपले इरादे स्पष्ट करणारा दीपक स्ट्रायकर एंडला येतोय. एका दिवसामध्ये 5 संघ आणि प्रत्येक संघाच्या 4 मॅच रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न, स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न असफल ठरला आहे. खरं तर याला दुधारी तलवार म्हणतात. बनी तो बनी अब्दुल गनी. दीपकने प्रयत्न केला होता एक षटकार आल्यानंतर रिव्हर्स अटेम्प्ट करेन, चांगला फटका येईल. पुन्हा हा चांगला चेंडू आहे, शरीरयष्टीवरती आदळलाय, कोणताही इशारा येत नाहीये. पंचांचा मात्र षटक संपल्याचा निर्वाळा. 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या होतीये 19. जिंकण्यासाठी अजूनही येणारे 18 चेंडू आणि 27 धावांची गरज आहे. डीजे सत्तावीस धावा. प्रत्येक षटकामागे 9ची सरासरी राखावी लागणार आहे. माफ करा, मी थोडस बाहेर तुमची रजा घेतली होती, पुन्हा एकदा रिझ्यूम केलं आणि त्यामुळे सामना 4 षटकांचा आहे. 12 चेंडू शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी 18 धावांची गरज आहे. 12 चेंडू 18 धावा. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज अर्जुन गोलंदाजी मार्कवर आहेत. आता धावा रोखाव्या लागणार आहेत कारण 12 चेंडू शिल्लक आहेत आणि 27 धावा. या षटकामध्ये किमान 27 12 बॉल. हा चेंडू चांगला, जबरदस्त फटका. प्रकाशच्या बॅटमधून आलेला हा दर्जेदार षटकार.
मॅन फ्रॉम खोपोली. दीपकनं आता ओळखायला लागेल कारण येणारे 10 चेंडू शिल्लक आहेत. गरज आहे 20 धावांची. 10 चेंडू 20 धावा. हा चेंडू पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न बॅटला ब्रश झालाय आणि फलंदाज बाद होतोय दीपक. फटका या सामन्याचं चित्र पलटेल. एखाद दुसरा षटकार आला तर निश्चितच मजा येणार आहे आणि हा वेळेस जबरदस्त फटका पाहायला मिळतोय. स्क्वेअर लेग सीमा रेषा पारित होते. सीमा पार चौकार. पॅव्हिलियन मधून सेट होऊन गेले असं वाटतं आणि सेट होणं गरजेचं आहे कारण कमी चेंडू आणि जास्त धावा जमवणं असतील तर मग मोठे मोठे फटके मारावेच लागतात. हा चेंडू जबरदस्त फटका क्राउड कॉर्नरच्या डोक्यावरून होतो. 6 धावांसाठी दर्जेदार षटकार. तर दुसऱ्या चेंडूवरती षटकार सामन्याची हवा काढून घेतोय. या चेंडूवर जर का एखादा मोठा फटका आला मात्र हा चेंडू आउटसाइड द ऑफ स्टंप. वाईड बॉलचा इशारा. अव्वांतर धाव मिळतीये. गोलंदाजाला मात्र विथरवलंय तर हिरामण या फलंदाजाला अगदीच गाडी रुळावरून घसरण्यासाठी भाग पाडलाय. इतकी जबरदस्त हाणामारी. हा चेंडू चांगला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं शॉर्ट फाईन लेग मध्ये आणि एकच धाव मिळते. एका धावेनिशी धावसंख्येत भर पडते. धावसंख्या होतीये 38. जिंकण्यासाठी अजूनही 8 धावांची गरज. चेंडू शिल्लक आहेत 6. बरोबर 6 चेंडू आणि 8 धावा. 3 षटकांचा खेळ संपला. 3 षटकांच्या समाप्ती अंती धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते 38. 2 फलंदाज बाद. 38 धावा. डीजे गोलंदाजी मार्कवर गोलंदाज रामदास. जिंकण्यासाठी गरज आहे. विजयासाठी गरज आहे 6 चेंडू आणि 8 धावांची. स्ट्रायकर एंडला फलंदाज ज्याने या सामन्यातली खऱ्या अर्थानं हवा काढून घेतली आहे. असं वाटत होतं लक्ष्मी फ्रेंड्स संघाकडे, लक्ष्मी फ्रेंड्स विंधणे यांच्याकडे हा सामना झुकतोय की काय, मात्र आपल्या बाजूने झुकवलाय थोडाफार. तो या फलंदाज हिरामणला तेच स्ट्रायकर एंडला आहे. हिरामण भिलवले या गावाचा हा हिरामण. हा चेंडू जबरदस्त फटका आहे. आपण पाहतो डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये भिरकावला. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न धोका होऊ शकतो, मात्र 2 धावा चांगल्या सहज पूर्ण केल्यात. गुड रनिंग बिटवीन द विकेट. सुरक्षित क्रीज मध्ये मात्र आहे. या 2 धावेच्या बरोबरीनं धावसंख्या होतीये 40. 6 धावांची गरज. हिरामण खूप चांगली फलंदाजी हिरामणच्या माध्यमातून पाहायला मिळाली. आतापर्यंत वैयक्तिक 13 धावा जमवल्यात. वैयक्तिक 13 धावा. येणारे अजूनही
5 चेंडू शिल्लक आहेत आणि 6 धाव्यांची गरज आहे. 5 चेंडू 6 धावा. यावेळेस मात्र शरीरयष्टीवरती चेंडू आदळलाय. 1 धाव सहज पूर्ण केली गेली आहे. लेग बाईटच्या स्वरूपात ही धाव येते. अव्वांतर धावा कशाही आल्या तरी चालतील, मात्र धावा येणं गरजेचं आहे. शरीरयष्टीवरती आढळून आल्या, बॅटने आल्या, मात्र धाव येणं गरजेचं आहे. निश्चितच या ठिकाणी आपण पाहतोय कलोते गावचे युवा उद्योजक मयूर जाधव उपस्थित झालेत. त्यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावर यायचंय. मयूर जाधव. हा चेंडू चांगला फटका आहे. वनबाऊ सीमारेषा पलीकडे येतोय. स्क्वेअर लेग सीमा पार, चौकार. तीन एका धावेची गरज. 3 चेंडू आणि 1 धाव. खर तर बऱ्याचदा धावा रोखल्या गेल्यात आपण पाहिल्या, मात्र या ठिकाणी रोखल्या जातील का? आउटफील्ड फास्ट आहे, खेळपट्टी फास्ट आहे आणि या अशा फास्ट खेळपट्टीवर 1 धाव रोखणं खरं तर कठीण आहे, मात्र ती रोखली जाईल का हे पाहणं गरजेचं असेल. गोलंदाज तयार आहे. स्ट्रायकर एंडला फलंदाज प्रकाश. हलक्या हाताने खेळलाय प्रकाशनं. मिसफील्ड पाहायला मिळते आणि विजयी धाव तो पूर्ण करतोय. काशीनाथ बांगारे कलोते गावचे उद्योजक या ठिकाणी आले. त्यांना विनंती असेल की आपणही व्यासपीठावर यायचंय. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ठरतोय